नमस्कार विद्यार्थी मित्र हो, ऍडमिशन ऑफ पार्टनर या टॉपिक मधला प्रॅक्टिकल मधला आज आपण तिसरा प्रॉब्लेम बघणार आहोत। तर पहिल्यांदा प्रॉब्लेम वाचूयात, काय सांगितलंय ते बघूयात आणि मग सोडवायला सुरुवात करूयात। काय सांगितलेलं आहे, वासू अँड विराज शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2 रिस्पेक्टिव्हली। म्हणजे वासू आणि विराज हे दोघे पार्टनर्स आहेत, त्यांच्यामध्ये प्रॉफिट लॉसचं डिस्ट्रीब्युशन 3:2 या रेशो मध्ये होत आहे। Their balance sheet as on 31st March 2019 was as under। त्या दोघांचा बॅलन्स शीट आपल्याला 31st मार्च 2019 चा दिलेला आहे। बघा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला क्रेडिटर, जनरल रिझर्व्ह, कॅपिटल अकाउंट आहे। असेट साइडला कॅश ॲट बँक आहे। त्याच्यानंतर डेटर, स्टॉक, इन्व्हेस्टमेंट, प्लांट आणि बिल्डिंग या असेट्स आहेत। बॅलन्स शीटच्या खाली काय सांगितलेलं आहे त्यांनी, दे ॲडमिट हरी इनटू पार्टनरशिप ऑन 1 एप्रिल 2019, द टर्म्स बीइंग दॅट। त्यांनी कुणाला ऍडमिशन दिलेलं आहे, हरीला ऍडमिशन दिलेलं आहे। हरी आपला न्यू पार्टनर आहे आणि त्याला आपण ऍडमिशन कधी दिलेलं आहे, 1 एप्रिल 2019 ला ऍडमिशन दिलेलं आहे। त्याला ऍडमिशन कुठल्या कंडिशनवर, कुठल्या टर्म्सवर दिलेलं आहे, तर फर्स्ट काय सांगितलेलं आहे, ही शॅल हॅव टू ब्रिंग इन रुपीज 60,000 ॲज हिज कॅपिटल फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट। तो कॅपिटल म्हणून त्याची अमाऊंट किती आणणार आहे, 60,000 आणणार आहे आणि त्याला फ्युचर प्रॉफिट मधला 1/4 शेअर मिळणार आहे। सेकंड काय सांगितलेलं आहे, व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑफ द फर्म इज टू बी फिक्स्ड ॲट द एव्हरेज प्रॉफिट फॉर द लास्ट 3 इयर्स। द प्रॉफिट वेअर 2009-10, 2010, 11 आणि 11-12 असे 3 वर्षाची आपल्याला प्रॉफिटची रक्कम त्यांनी दिलेली आहे आणि त्या एव्हरेज प्रॉफिटच्या या 3 वर्षाच्या एव्हरेज प्रॉफिट एवढं गुडविल काय असणार आहे। हरी आणि पुढे काय सांगितलेलं आहे, हरी इज अनेबल टू ब्रिंग द व्हॅल्यू ऑफ द गुडविल इन कॅश, इट इज डिसाइडेड टू रेज द गुडविल इन द बुक्स ऑफ अकाउंट। आणि हरी जो आहे, न्यू पार्टनर आहे, तो गुडविलची अमाऊंट कॅश मध्ये आणत नाही, म्हणून पार्टनरशिप फर्म मध्ये गुडविल काय केलं जातंय, रेज्ड केलं जातंय। रेज म्हणजे गुडविल क्रिएट केलं जातं। त्याच्यानंतर काय केलं सांगितलेलं आहे, थर्ड, रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स इज टू बी क्रिएटेड ॲट ₹1,500। आरडीडीची रक्कम किती आहे, 1,500 आहे। डेटर्सला आपण टिक मार्क करून घेऊयात। त्याच्यानंतर फोर्थ काय सांगितलेलं आहे, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹22,500। क्लोजिंग स्टॉकला टिक मार्क करूयात। फिफ्थ काय सांगितलेलं आहे, प्लांट अँड बिल्डिंग इज टू बी डिप्रिसिएटेड बाय 5%। प्लांट अँड बिल्डिंग वर डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट आहे, दोन्हीला टिक मार्क करून आपण घेऊयात। त्याच्यानंतर काय सांगितलंय बघा, प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट ऑफ पार्टनर्स अँड बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म। आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि न्यू बॅलन्स शीट तयार करायला सांगितलेलं आहे। तर मग इथं बघा मी आखून घेतलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट। प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट कुठला अकाउंट असतो, नॉमिनल अकाउंट असतो, ही डेबिट साइड आणि ही क्रेडिट साइड। पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आखून घेतलेला आहे वासू, विराज आणि हरी। वासू आणि विराज हे ओल्ड पार्टनर्स आहेत, हरी आपला न्यू पार्टनर आहे। या साइडला बॅलन्स शीट आखून घेतलेला आहे, न्यू बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019 चा। ज्या तारखेला आपण हरीला ऍडमिशन दिलेलं आहे त्या तारखेचा बॅलन्स शीट आहे हा। इथं बँक अकाउंट मी कच्च्या स्वरूपात ओपन करून घेतलेला आहे, बँकेचा बॅलन्स आपल्याला कळावा म्हणून। तर ठीक आहे, मग प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूयात। बघा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला काय दिलेलं आहे बघा, सन्ड्री क्रेडिटर्स दिलेला आहे। मग क्रेडिटर्स आहेत लायबिलिटी साइडला आहेत ना, मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडलाच घ्यायचे। ऍडजस्टमेंट आहे का क्रेडिटर्सला, नाही, मग डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहायची। ठीक आहे। त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे बघा, जनरल रिझर्व्ह सांगितलेला आहे। आता जनरल रिझर्व्ह जो आहे तो काय करायचा असतो, ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा असतो। आपण ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करूयात। इथे वर्किंग नोट्स मध्ये बघूयात, डिस्ट्रीब्युशन ऑफ जनरल रिझर्व्ह। आता आपले पार्टनर्स कोण आहेत, वासू आणि विराज। वासू आणि दुसरा पार्टनर कोण आहे, विराज। आता जनरल रिझर्व्हची जी आपली अमाऊंट आहे ती किती आहे, 30,000 आहे। वासू आणि विराज हे ओल्ड पार्टनर्स आहेत। या ओल्ड पार्टनरचा प्रॉफिट शेअरिंग रेशो काय आहे, 3:2 आहे। पहिल्या ओळीला दिलेला आहे बघा प्रॉब्लेमच्या, 3:2। मग 3 आणि 2 5, 5 पैकी वासूचा हिस्सा किती आहे, 3 आणि 5 पैकी विराजचा हिस्सा किती आहे, 2। मग 30,000ला जर 5 ने भागलं तर किती येते, 6,000। किती आले, 6,000। 6,000 गुणिले 3 केले तर किती, 18,000। इथं पण 5 न आपण 30,000ला डिवाइड केलं, भागलं तर किती येते, 6,000। 6,000 गुणिले 2 किती, 12,000।
बघा, वासूला जनरल रिझर्व मिळाला किती 18,000 आणि विराजला किती मिळाला 12,000. बरोबर. मग आता जनरल रिझर्व आहे आपण पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करतोय. मग हे कुठं येतं तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं. बाय जनरल रिझर्व वासूला किती मिळतोय 18,000 आणि विराजला किती मिळतोय 12,000. हरी न्यू पार्टनर आहे त्याला काही आपण देत नाही. बघा, जेव्हा जनरल रिझर्व आपण ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करतो तेव्हा जनरल एंट्री होते काय तर जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला काय आलं क्रेडिट, म्हणून त्यांच्या अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग करायचं. ठीक आहे. बघा, जनरल रिझर्व आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या कुठल्या साईडला लिहिला क्रेडिट साईडला. आता जनरल रिझर्व नंतर बॅलन्स शीट मध्ये काय आहे कॅपिटल आहे. आता हे जे कॅपिटलचे जे बॅलन्स आहे ते काय करायचे असतात ब्रॉट डाऊन करायचे असतात. आता लायबिलिटी साईडला आहे म्हणजे कॅपिटलचा कुठला बॅलन्स आहे क्रेडिट बॅलन्स आहे. मग क्रेडिट साईडला कॅपिटल अकाउंटच्या ब्रॉट डाऊन करून घ्यायचा. पहिल्या ओळीला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. वासूचं कॅपिटल किती आहे 1,08,000 आणि विराजचं किती आहे 72,000. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे बघा, असेट साईडला कॅश ऍट बँक आहे म्हणजे बँकेचा बॅलन्स आहे हा. मग इथं मी बँक अकाउंट आपण ओपन करून घेतलेला आहे. आता असेटचा बॅलन्स कुठला असतो डेबिट असतो. मग डेबिट साईडला हा बँकेचा बॅलन्स ब्रॉट डाऊन करून घ्यायचा. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन किती आहे कॅश ऍट बँकचा बॅलन्स 750 आहे. त्याच्यानंतर असेट साईडला काय आहे बघा सन्नी डेटर्स आहेत. कुठे येणार बॅलन्स शीटच्या असेट साईडलाच येणार. इनरच्या कॉलम मध्ये आपण अमाऊंट लिहिली ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर स्टॉक पण असेट साईडलाच घेणार. शक्यतो ज्या असेट्स आहेत त्या असेट साईडलाच येतात. मग स्टॉक पण आपण असेट साईडला घेतलं. इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहिली ऍडजस्टमेंट स्टॉकला आहे. त्याच्यानंतर काय आहे इन्व्हेस्टमेंट पण आपली असेटच आहे. बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहूयात. इन्व्हेस्टमेंटला ऍडजस्टमेंट नाही डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात. त्याच्यानंतर प्लांट आहे. प्लांट पण असेट साईडला प्लांटची 90,000 रक्कम आपण इनरच्या कॉलम मध्ये लिहिली. डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर काय आहे बिल्डिंग पण कुठं बॅलन्स शीटच्या असेट साईडलाच इनरच्या कॉलम मध्ये आपण अमाऊंट लिहिली ऍडजस्टमेंट आहे. ठीक आहे. इथं बॅलन्स शीट आपला क्लिअर झाला. आता खाली काय सांगितलं बॅलन्स शीटच्या बघूयात. They admit Hari into partnership on 1st April 2019. The terms being that हरीला ऍडमिशन देतोय 1st April 2019 ला देतोय. कुठल्या टर्म्स वर त्याला ऍडमिशन देतोय तर काय सांगितलेलं आहे he shall have to bring in ₹60,000 as his capital for 1/4 share in future profit. हरी जो आहे आपला न्यू पार्टनर तो कॅपिटलची अमाऊंट किती आणतोय 60,000 रुपये आणतोय. न्यू पार्टनर कॅश मध्ये कॅपिटलची अमाऊंट आणतो तेव्हा जर्नल एंट्री काय होते तर कॅश और बँक अकाउंट डेबिट. कॅश और बँक अकाउंट डेबिट किती आणतोय हरी कॅपिटलची अमाऊंट त्याची 60,000 आणतोय. मग कॅश और बँक अकाउंट डेबिट 60,000 टू न्यू पार्टनर कोण आहे आपला हरी. टू हरीज कॅपिटल अकाउंट किती 60,000. नॅरेशन काय येणार बिंग न्यू पार्टनर ब्रिंग्स अमाऊंट ऑफ कॅपिटल. आता पोस्टिंग करूयात बघा. कॅश और बँक अकाउंटला काय दिलेलं आहे आपण डेबिट. मग कॅश और बँक अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार आपण टू हरीज कॅपिटल अकाउंट. हरीज कॅपिटल अकाउंट किती आणलेलं आहे 60,000 आणि हरी कॅपिटल अकाउंटला काय दिलेलं आहे आपण क्रेडिट. मग त्याच्या अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग करणार बाय कॅश और बँक अकाउंट. हरीने आणलेला आहे हरीच्याच कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात किती 60,000. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे बघा दुसरी ऍडजस्टमेंट बघा गुडविलची आहे महत्वाची आहे. व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑफ द फर्म इज टू बी फिक्स्ड ॲट द ॲव्हरेज प्रॉफिट फॉर द लास्ट 3 years द प्रॉफिट्स वेअर. म्हणजे पार्टनरशिप फर्मचं जे गुडविल आहे त्याची व्हॅल्यू त्यांनी फिक्स केलेली आहे. कशी केलेली आहे तर ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ द लास्ट 3 years म्हणजे 3 yearच्या ॲव्हरेज प्रॉफिट एवढी गुडविलची अमाऊंट आपण काय केलेली आहे फिक्स केलेली आहे. मग आपल्याला खाली 3 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे. मग त्याचा आपण पहिल्यांदा ॲव्हरेज प्रॉफिट काढूया तेवढी गुडविलची अमाऊंट असणार आहे. वर्किंग नोट्स मध्ये बघूयात व्हॅल्यू ऑफ गुडविल. व्हॅल्यू ऑफ गुडविल ही गुडविलची जी व्हॅल्यू आहे ती कशाच्या बेसिसवर त्यांनी फिक्स केलेली आहे ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ द लास्ट 3 years. मग ॲव्हरेज प्रॉफिट काढूयात आपण.
ॲव्हरेज प्रॉफिट कसा काढायचा असतो, तर टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. आता टोटल प्रॉफिट काढूया. किती वर्ष, पहिल्या वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे किती आपल्याला 48,000, दुसऱ्या वर्षाचा दिलाय किती आपल्याला 81,000 आणि तिसऱ्या वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे आपल्याला किती 73,500. 3 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे, मग 3 न भागायचं त्याला. बघा 48,000, 81,000 आणि 73,500 या तिन्ही वर्षाच्या जर प्रॉफिटची टोटल केली तर किती येते 2,02,500. आणि किती वर्षाचा प्रॉफिट आहे 3, मग 3 जर डिवाइड केलं म्हणजे 2,02,500 ला जर 3 भागलं तर किती येते 67,500. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे 3 वर्षाचा जो ॲव्हरेज प्रॉफिट आहे त्या प्रॉफिट एवढी आपण गुडविलची अमाऊंट काय करत आहोत, फिक्स करत आहोत. म्हणजे तुमचं जे गुडविल आहे पार्टनरशिप फर्मचं ते किती आलं 67,500 आलं. आता ह्या गुडविलचं काय केलंय की त्यांनी सांगितलंय बघा पुढं. हरी इज अनेबल टू ब्रिंग द व्हॅल्यू ऑफ द गुडविल इन कॅश. म्हणजे हरी जो न्यू पार्टनर आहे तो गुडविलची अमाऊंट काही कॅश मध्ये आणत नाही, म्हणून काय केलेलं आहे, इट इज डिसाइडेड टू रेज द गुडविल इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणून ही गुडविलची जी अमाऊंट आहे ती अकाउंटच्या पुस्तकामध्ये रेज केलेली आहे. रेज केलेली आहे म्हणजे क्रिएट केलेली आहे, निर्माण केलेली आहे. म्हणजे गुडविलची अमाऊंट किती रेज केली आहे आपण 67,500. आतापर्यंत पहिला आणि दुसरा प्रॉब्लेम झाला आपला प्रॅक्टिकलचा, त्याच्यामध्ये न्यू पार्टनर गुडविलची अमाऊंट आणत होता. हा तिसरा प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये गुडविल रेज केलेला आहे. मग गुडविल जेव्हा रेज केलं जातं तेव्हा काय केलं जातं, ते डायरेक्ट ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जातं. तुम्हाला अगोदर रेज गुडविल रेज केल्यानंतर जर्नल एंट्री काय होते ते बघूयात आणि मग पोस्टिंग करूयात. बघा आपल्या गुडविलची अमाऊंट जी आहे ती किती आलेली आहे 67,500. गुडविल काय केलेलं आहे, रेज केलेलं आहे. मग रेज जेव्हा आपण गुडविल रेज करतो तेव्हा जर्नल एंट्री काय होते, गुडविल अकाउंट डेबिट. गुडविल अकाउंट डेबिट किती 67,500 टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता ओल्ड पार्टनर्स कोण आहेत, वासू आणि विराज. मग इथे लिहिते टू वासू कॅपिटल अकाउंट, वासू कॅपिटल अकाउंट टू विराज कॅपिटल अकाउंट. बरोबर. म्हणजे आता हे जे 67,500 आहे ते आपल्याला ओल्ड पार्टनर्स मध्ये काय केले पाहिजे, डिस्ट्रीब्यूट केले पाहिजे. कुठल्या रेशो मध्ये, त्यांचा जो ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट केले पाहिजे. मग करूया डिस्ट्रीब्यूट. वासू आणि विराज यांच्यामध्ये प्रॉफिट लॉसचं डिस्ट्रीब्युशन कुठल्या रेशो मध्ये होत आहे, 3:2 रेशो मध्ये होत आहे. मग फर्स्ट पार्टनर कोण आहे आपला वासू. वासूला किती गुडविलचा हिस्सा मिळतोय बघा 67,500 आहे आणि वासूचा हिस्सा किती आहे 3. किती पैकी 5 पैकी. आणि दुसरा पार्टनर कोण आहे विराज. गुडविलची अमाऊंट आपली आहे 67,500. 5 पैकी विराजचा हिस्सा किती आहे 2. 67,500 ला जर आपण 5 ने भागलं तर किती येते 13,500 आणि 13,500 गुणिले जर 3 केले तर किती येते बघा 40,500 येते. आणि 67 इथे विराज मध्ये पण बघूयात 67,500 ला 5 ने भागलं तर किती येते 13,500 आणि 13,500 गुणिले जर 2 केले तर किती येणार आहे 27,000. म्हणजे वासू जो आहे त्याच्या कॅपिटल अकाउंटला आपण किती, त्याच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण किती गुडविल लिहिणार 40,500 आणि विराजला किती लिहिणार 27,000. जेव्हा गुडविल रेज केलं जातं तेव्हा जर्नल एंट्री काय होते, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजे जी रेज केलेली गुडविलची अमाऊंट आहे ती ओल्ड पार्टनर्स मध्ये काय केली जाते, डिस्ट्रीब्यूट केली जाते. कुठल्या रेशो मध्ये, त्यांच्या ओल्ड रेशो मध्ये. मग आपण डिस्ट्रीब्यूट केलं, जर्नल एंट्री लिहिली. आता एंट्रीचं पोस्टिंग करूयात. आता गुडविल अकाउंटला काय आलेलं आहे, डेबिट आलेलं आहे. आपण गुडविल अकाउंट ओपन केलंय का, नाही. जर आपण गुडविल अकाउंट ओपन केला असता तर गुडविल अकाउंटच्या कुठल्या साईडला पोस्टिंग आलं असतं, डेबिट साईडला. आणि या दोघांच्या कॅपिटल अकाउंटला काय आलेलं आहे, क्रेडिट आले. मग त्यांच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहूयात बाय गुडविल अकाउंट. त्यांच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय लिहायचं, बाय गुडविल अकाउंट. वासूला किती मिळते 40,500 आणि विराजला किती मिळते 27,000. किमान मग असं तरी लक्षात ठेवा, जेव्हा गुडविल रेज केलं जातं तेव्हा काय करायचं, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं बाय गुडविल अकाउंट
आणि गुडविलची अमाऊंट ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेल्याची अमाऊंट लिहायची. रेज केलेला गुडविल आहे त्याचं पुढं काय केलेलं आहे सांगितलंय का? फक्त रेज केलेलं आहे, पुढं काय केलेलं आहे ते सांगितलं नाही. फक्त तुम्हाला काय सांगितलं या प्रॉब्लेम मध्ये गुडविल रेज केलेला आहे. मग अशा वेळी त्या गुडविलची अमाऊंट परत दिसते कुठं? न्यू बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मग बॅलन्स शीटच्या असेट साईडला येणार गुडविल. किती अमाऊंट आहे गुडविलची रेज केलेली? 67,500. बघा मी पुन्हा एकदा वाक्य रिपीट करते की जेव्हा गुडविल रेज केलं जातं आणि पुढे त्या गुडविलचं काय केलं असं जर तुम्हाला सांगितलं नसेल तर ते गुडविल पुन्हा कुठं दिसणार? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बघा ही गुडविलची ऍडजस्टमेंट या प्रॉब्लेम मधली महत्वाची आहे. तिसरी ऍडजस्टमेंट काय बघूयात. रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स इज टू बी क्रिएटेड ॲट ₹1,500. म्हणजे आरडीडी किती क्रिएट केलेलं आहे? 1,500. आरडीडी आपण डेटर्स मधून करतो काय? लेस. मग डेटर्स मध्ये म्हणूयात लेस आरडीडी किती केलेले आहे? 1,500. मग डेटर्स मधून जर 1,500 लेस केले, डेटर्सची अमाऊंट किती आहे? 66,750. त्यातनं जर 1,500 लेस केले तर अमाऊंट किती येणार आहे? 65,250. आणि आता बघा पहिली डेटरची अमाऊंट किती होती? 66,750. आता झाली किती? 65,250. म्हणजे डेटरची आपली अमाऊंट कमी झाली, असेटची व्हॅल्यू आपली आरडीडी मुळे कमी झाली. मग तुम्ही सांगा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या कुठल्या साईडला येणार? डेबिट साईडला. टू आरडीडी अकाउंट. किती आपण आरडीडी क्रिएट केली? 1,500. काय सांगितलंय बघा. फोर्थ काय सांगितलंय? क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹22,500. आता क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन केलं आणि क्लोजिंग स्टॉकची किंमत झाली किती? 22,500. बरोबर. मग पहिली होती किती? 25,500 आणि आता झाली किती? 22,500. म्हणजे स्टॉक मधनं किती लेस करायला पाहिजेत आपल्याला? तर 3,000 लेस करायला पाहिजे. म्हणजे काय येईल? स्टॉकची किंमत 22,500. 3,000 कमी करायला पाहिजेत. म्हणजे स्टॉक मध्ये झालं काय? रिडक्शन झालं, घट झालं. रिडक्शन झाली, घट झाली. बरोबर. स्टॉकची किंमत आपली काय झालेली आहे? कमी झालेली आहे. असेटची किंमत आपल्या कमी झाली. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या कुठल्या साईडला येणार? डेबिट साईडलाच. टू स्टॉक अकाउंट. किती घट झाली आपल्या स्टॉक मध्ये? 3,000 रुपयांची घट झाली. बघा असेटची किंमत कमी झाली की कुठे येणार? डेबिट साईडला. वाढली की कुठे येणार? क्रेडिट साईडला. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलंय बघा. प्लांट अँड बिल्डिंग इज टू बी डिप्रिसिएटेड बाय 5%. प्लांट आणि बिल्डिंग मध्ये डिप्रिसिएशन झालेलं आहे 5%. प्लांट वर डिप्रिसिएशन किती आहे? 5%. वर्किंग नोट्स मध्ये बघूयात. डिप्रिसिएशन ऑन प्लांट. प्लांटची रक्कम किती आहे? 90,000. 90,000 वर किती पर्सेंट डिप्रिसिएशन आहे? 5%. 5% म्हणजे 5/100. ह्या 20 ला 20 कॅन्सल झाले. किती आलं? 900. 900 गुणिले 5 केलं तर किती येते? 4,500. डिप्रिसिएशन आलं किती? 4,500. डिप्रिसिएशन असेट मधून करतो काय आपण? लेस. मग प्लांट मध्ये म्हणायचं लेस डिप्रिसिएशन. किती आलं? 4,500. 90,000 वजा 4,500 केले तर आउटरला किती येत आहेत? 85,500. आणि डिप्रिसिएशन मुळे प्लॅनची आपली किंमत कमी झाली. किती ने कमी झाली? 4,500 ने कमी झाली. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या कुठल्या साईडला लिहिणार आपण? डेबिट साईडला. टू प्लांट अकाउंट. प्लॅनची किंमत किती रुपयांनी कमी झाली? 4,500 ने कमी झाली. ठीक आहे. परत काय सांगितलेलं आहे बघा. बिल्डिंग वर किती पर्सेंट डिप्रिसिएशन आहे? 5%. बिल्डिंग वर डिप्रिसिएशन काढूयात. डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग. बिल्डिंगची रक्कम किती आहे? 36,000. 36,000 वर किती? 5%. 5% 5/100. ह्या 2 शून्याला 2 शून्य गेली. 360 गुणिले जर 5 केलं तर डिप्रिसिएशन किती येते? 1,800 येते. मग डिप्रिसिएशन करणार काय आपण? बिल्डिंग मधून लेस. बिल्डिंग मध्ये म्हणूयात लेस डिप्रिसिएशन 1,800. 36,000 वजा 1,800 केले तर आउटरला येतील किती? 34,200. आणि डिप्रिसिएशन मुळे बिल्डिंगची किंमत आपली कमी झाली. पहिली होती किती? 36,000. आता झाली किती? 34,200. म्हणजे बिल्डिंगची किंमत कितीने कमी झाली? 1,800 रुपयांनी कमी झाली.
मग हे कुठे घेणार आपण? प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू बिल्डिंग अकाउंट. कितीने बिल्डिंगची व्हॅल्यू कमी झाली? बिल्डिंगवर डिप्रिसिएशन किती आलं? 1800. आपल्या सगळ्या ऍडजस्टमेंट झालेल्या आहेत. आता काय करूयात? प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट क्लोज करूयात पहिल्यांदा. मग प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटची कुठली साईड मोठी येते बघा? डेबिट साईड मोठी येते. किती येते? 10800. दोन्ही साईडला लिहिले 10800. आता क्रेडिट साईडला अमाऊंट आहे का? नाही, म्हणजे फरक येणार किती? 10800च येणार. आता प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटची डेबिट साईड मोठी आली म्हणजे हा काय आला? लॉस आला. मग त्याला काय लिहिणार आपण? बाय लॉस ऑन रिव्हॅल्युएशन. लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ट्रान्सफर. कुणाला लॉस वाटायचा? हा कुठे ट्रान्सफर करायचा? तर ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. ओल्ड पार्टनर्स कोण आहेत? वासू कॅपिटल. आणि दुसरा कोण आहे? विराज कॅपिटल. मग रिव्हॅल्युएशनचा जो आलेला लॉस आहे 10800 तो आपण ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करूयात. परकी नोट्स मध्ये बघूयात. डिस्ट्रीब्युशन ऑफ लॉस ऑन रिव्हॅल्युएशन. रिव्हॅल्युएशनचा लॉस आलेला आहे किती? 10800. तो वाटूयात. फर्स्ट पार्टनर कोण आहे? वासू. 10800. आणि यांच्यामध्ये प्रॉफिट लॉसचं डिस्ट्रीब्युशन कुठल्या रेशोमध्ये होतंय? 3:2 रेशोमध्ये होतंय. या रेशोमध्ये वाटायचं आपल्याला लॉस. 10800 गुणिले वासूचा हिस्सा किती आहे? 3. किती पैकी? 3 आणि 2 5. 5 पैकी वासूचा हिस्सा आहे 3. दुसरा पार्टनर आहे आपला विराज. लॉस आहे 10800. त्याचा हिस्सा किती आहे? 2. किती पैकी? 5 पैकी. मग 10800 ला जर 5 न भागलं तर किती येते? 5 दुनी 10. 5 एके 5. 5 सक 30. 5 शून्य 0. किती? 10800 ला इथं पण 5 न भागूयात. किती येते? 2160. 2160 गुणिले जर 3 केलं तर किती येते बघा? 6480. आणि 2160 गुणिले जर 2 केलं तर किती येते? ते 4320. म्हणजे वासू जो आहे त्याला किती मिळेल? 6480. आणि विराजला किती मिळेल? 4320. मग इथं लिहूयात. वासू पुढे लिहूयात 6480. विराज पुढे लिहूयात 4320. आणि दोघांच्या लॉसची टोटल बरोबर आउटरला दिसते बघा किती? 10800. हा जो लॉस आहे तो आपण पार्टनर्स मध्ये काय केला? डिस्ट्रीब्यूट केला. मग तो कुठे येणार? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं टू प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. कंसात लिहायचं लॉस किती आहे? वासूला 6480 आणि विराजला किती? 4320. हरी न्यू पार्टनर आहे त्याला काही आपण देत नाही. बघा लॉस जर असेल तर तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या कुठल्या साईडला येणार? डेबिट साईडला. आणि प्रॉफिट जर असेल तर कुठल्या साईडला येईल? क्रेडिट साईडला. बघा बरोबर आपण लॉस काय केलेला आहे? ट्रान्सफर केलेला आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. आता काय करायचं? आता पुढच्या स्टेप मध्ये काय करायचं असतं? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचा. मग ओळीने आपण एक एक पार्टनरचा अकाउंट क्लोज करूयात. फर्स्ट कोण आहे? वासू. वासूला क्लोज करूयात. मग वासू कॅपिटल अकाउंटची क्रेडिट साईड मोठी येते. किती येते बघा? ते किती? 1,66,500. दोन्ही साईडला लिहूयात 1,66,500. त्यातनं हे 6480 लेस केले तर किती फरक येतोय? 1,60,020. त्याला काय लिहायचं बघा? टू बॅलन्स कॅरीड डाऊन. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आता विराजला क्लोज करूयात. विराज कॅपिटल अकाउंटची कुठली साईड मोठी येते? क्रेडिट साईड मोठी येते. किती येते बघा? 72,000, 12,000 आणि 27,000. यांची जर टोटल केली 1,11,000. 1,11,000. दोन्ही साईडला लिहूयात 1,11,000. 1,11,000 मधून जर 4320 लेस केले तर फरक येतोय 1,06,680. त्याला काय म्हणणार आपण? टू बॅलन्स कॅरी डाऊन. हरीला क्लोज करूया. हरी कॅपिटल अकाउंटची क्रेडिट साईडच मोठी येते 60,000. दोन्ही साईडला लिहिले 60,000. फरक किती येतोय? 60,000 येतोय. ह्या तिघांचा पण बॅलन्स हा जो कॅपिटलचा आहे तो काय करायचा? कॅरी डाऊन करायचा. कुठे घ्यायचा हा बॅलन्स? तर न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट
वासूचं कॅपिटल किती आलं 1,60,20. सेकंड पार्टनर कोण आहे विराजचं किती आलं कॅपिटल बघा इथं 1,06,780. 1,06,780. आणि न्यू पार्टनर कोण तिसरा आता आपला हरीचं कॅपिटल किती आलं 60,000. आणि या तिघांच्या कॅपिटलची टोटल आउट आहे 3,26,700. आता काय करूयात, आता बँक अकाउंट पण क्लोज करूयात. बघा बँक अकाउंटची डेबिट साईड मोठी येते किती 60,750. दोन्ही साईडला लिहिलंय 60,750. फरक किती येतोय 60,750. फरकाला लिहायचं बाय बॅलन्स कॅरी डाऊन. मग हा जो बँकेचा बॅलन्स आहे तो कुठे घ्यायचा बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मग बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहूयात कॅश ॲट बँक किती आला 60,750. आता हा जो बँक अकाउंट आहे ओपन केल्यामुळे काय झालं आपल्याला बँकेचा बॅलन्स कॅश ॲट बँकचा जो बॅलन्स आहे तो किती झाला ते कळालं. पहिला बॅलन्स होता 750. हरीने कॅपिटल दिले 60,000. म्हणजे आपलं टोटल कॅश ॲट बँकचा बॅलन्स झाला किती 60,750. ठीक आहे. बघा आता काय करायला पाहिजे. बघा आपण प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट क्लोज केला. आलेला लॉस काय केलं पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केले. पार्टनर्सचे जे बॅलन्स आलेले आहे ते कुठे घेतले बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. कॅश ॲट बँक अकाउंट जो आहे तो क्लोज केला. तो बॅलन्स आपण असेट साईडला घेतला. आता काय करायचं बॅलन्स शीट टॅली करायचं. आता बॅलन्स शीट आपला टॅली झाला पाहिजे तर आपला प्रॉब्लेम बरोबर आहे. मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची टोटल करूयात आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडची पण टोटल करूयात. आता बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची जर टोटल केली तर किती येते बघा 3,26,700 प्लस 45,000 3,71,700. आणि असेट साईडची पण टोटल तेवढीच येते 3,71,700. बघा आपला बॅलन्स शीट टॅली झालेला आहे. लायबिलिटी साईडची आणि असेट साईडची टोटल सेम आलेली आहे. म्हणजे आपण इथे जो सोडवलेला प्रॉब्लेम आहे तो बरोबर आहे. तर ठीक आहे. मग हा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही सुद्धा सोडवा. तुम्हाला जर सोडवताना काही अडचण आली तर तुम्ही मला जरूर विचारा. याच्या पुढे आपण प्रॅक्टिकल मधला चौथा प्रॉब्लेम घेणार आहोत. हे आपल्या अकाउंटचे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला आवडले असतील तर तुमच्या इतर मित्रांना जरूर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून त्यांना इयत्ता 12वीचं जे अकाउंट आहे ते सोपं जाईल. तर ठीक आहे. मग इथं मी थांबते. थँक्यू.